नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्जायाणं नमो लोहे सौवसाहुणम् एसो पंचनमक्कारो सौवपावपणासनो मंगलानं च सव्वेशिं पडमं हवै मंगलम पडमं हवै मंगलम। जय बोलो अनंतानंत सिद्ध परमेष्टि भगवान की जय। बोलो जिनवानी माता की जय। बोलो 20वीं सदी के प्रतिमाचार्य शांति सागर मुनि महाराज की जय। बोलो प्रातस्मरणीय आचार्य गुरुवर विद्यासागर मुनि महाराज की जय। बोलो आचार्य गुरुवर सन्मति सागर मुनि महाराज की जय। बोलो आचार्य गुरुवर समय सागर मुनि महाराज की जय। बोलो मम दीक्षा गुरु आचार्य गुरुवर चंद्रप्रभ सागर मुनि महाराज की 3,9 करोड़ मुनि महाराज की। आपण सर्वजण तुमचा वेळातला वेळ काढून आपण इथं उपस्थित झालेला आहात, कारण तुमच्या गावामध्ये तुमचे लाडके जे मुनी महाराज जे आहेत किंवा आचार्य महाराज जे आहेत ते प्रवेश केलेले आहेत। अनेक चांगला योग जुळून देखील आलेला आहे की पंचकल्याण करायचं की विधान करायचं हे आता फिक्स झालेलं आहे। ते पंचकल्याण आपल्याला करत असताना आपली तारीख देखील जवळपास अंदाजे ठरलेली देखील आहे आणि ती तारीख जशी ठरलेली आहे तसं आपण देखील काय करायला पाहिजे। आपल्या किती वेळ राहिलेला आहे शिल्लक आता फक्त 7 ते 8 महिने फक्त काय झालेले आहेत। आपल्यापाशी एक नवीन भगवान येणार आहेत। 4-5 दिवसामध्ये ते काय करणार आहेत, आपल्यातनं निघून देखील जाणार आहेत। परंतु आपण लोक काय करत आहोत, अनादी काळापासून या संसारामध्ये फिरत आहोत आणि अनादी काळापर्यंतच आपल्याला फिरायला बहुतेक असं आवडत असेल असं मला वाटत आहे। त्यामुळे आपण काय करणार झालेलो आहोत, स्वतःच्या आत्म्याची आपण काळजी करत नाही। कारण आपल्याला जर स्वतःच्या आत्म्याची काळजी असती तर प्रत्येकजण काय केला असता, स्वतःची पंचायत केला असता। आणि जर आत्म्याची काळजी नसेल तर तो काय करतो, पराची पंचायत करतो। मग इथं आपण जे करत आहोत ते संसार करत आहोत की प्रपंच करत आहोत याचा विचार आपल्याला करायला पाहिजे। कारण संसार करत असतील तर पुढं बसलेले जे आचार्य महाराज असतील किंवा जे पंचपरमेष्ठी असतील ते काय करत आहेत, संसार करत आहेत। आणि तुम्ही लोक जे करत आहात ते परपंच करत आहात। परपंच म्हणजे पराची पंचायत। मग पराची पंचायत करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे का, नाही, तर स्वतःची पंचायत करण्यासाठी म्हणजे स्वतःच्या आत्म्याची देखरेख करण्यासाठी, त्याला मोक्षाला पोहोचवण्यासाठी आपला काय झालेला आहे, जन्म झालेला आहे। आणि तो जन्म खूप मुश्किलीनं मिळालेला आहे, सहजासहजी मिळालेला नाही। जर आपल्याला एखाद्या अरबी समुद्रामध्ये च्या काटाला तुम्हाला बसवलं आणि नावेत बसून तुमच्या हातामध्ये एक हिरा दिला आणि तो अरबी समुद्राच्या मधोमध नेऊन तुम्हाला टाकायला सांगितला आणि तो टाकून तुम्ही परत नावेनं तुमच्या अरबी समुद्राच्या काटाला आलासा आणि हेलिकॉप्टर बसमध्ये बसवून तुम्हाला तो दगड हिरा शोधून आणायला गेल्यानंतर तुम्हाला तो सापडेल का? जर तुमचं पुण्य असेल तर तो हिरा देखील काय करू शकतो, सापडू शकतो। परंतु जैन कुल, जैन धर्मामध्ये आपल्याला मंदिर मिळणं हे फार काय आहे, जसं वाढत जाईल तसं ते दुर्मिळ होत जातं। जैन कुल मिळतं पण जैन कुलामध्ये पूजा अर्चा करण्यासारखं घर मिळत नाही। तर तसं सगळं काही आपल्याला मिळालेलं आहे, घर मिळालं तरी आपल्याला हातपाय मिळत नाहीत। मग असं सगळं काही आपल्या नशिबानं आपल्याला सगळं चांगलं काही मिळालेलं आहे, फक्त आपला पर्याय वेगळा मिळालेला आहे। तो पर्यायाचा नाश करण्यासाठी म्हणजे जो स्त्री पर्याय मिळालेला आहे तो स्त्री पर्यायाचा नाश करण्यासाठी आपला काय झालेला आहे, या जैन कुलामध्ये जन्म झालेला आहे। आणि प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की हा जो पर्याय मिळालेला आहे स्त्री पर्याय, तो स्त्री पर्याय माझा कसा नाहीसा होईल, मनुष्य पर्याय मला कसा मिळेल आणि मी परत मनुष्यात येऊन माझ्या आत्म्याचं कल्याण कशा प्रकारे करेन याचा विचार आपण सर्वस्व करायला पाहिजे। तो केव्हा करू शकणार आहे आपण विचार,
ज्यावेळी आपण स्वतः बाबतीत विचार करायला चालू करू तेव्हा होणार आहे. जे स्वतःवरचं लक्ष आपण स्वतःवर द्यायला पाहिजे, दुसऱ्यावरचं द्यायचं सोडायला पाहिजे, तेव्हा आपण स्वतःकडं बघायला चालू करणार आहोत. त्यामुळं कमीत कमी आज या पंचकल्याणाच्या निमित्तानं का होईना, परंतु जे आजपर्यंत आपलं आयुष्य गेलं ते जाऊन दे, परंतु या पंचकल्याणाच्या घोषणाच्या निमित्तानं आज आपल्या स्वतःच्या आत्म्यामध्ये संध्याकाळी झोपायच्या अगोदर 5 मिनटं कोणाला ऐकून न जाण्यासारखं तरी कमीत कमी म्हणायला चालू करा की माझं कोणीही नाही आणि मी कोणाचा नाही, आहे स्वतःच्या मनातल्या मनात म्हणायला चालू करा. कारण शेजारी असतील ते लगेच तुम्हाला काय म्हणतील, मी कशाला आणलो आहे, मग तुम्हाला असं म्हणायला नकोत. म्हणून कमीत कमी मनातल्या मनात तरी म्हणा की माझं कोणी नाही, मी कुणाचा नाही. हे संस्कार आपल्याला आपल्या आत्म्यावर करायला पाहिजे, तेव्हाच आपला आत्मा जागा होणार आहे. उठलो आणि काहीतरी करतो म्हटलं तर ते होतं नाही. जर एखादा डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागतं, बालवाडीपासून शिकत शिकत त्या परीक्षा, वकिलीची, डॉक्टराची किंवा त्या इंजिनियरची परीक्षा द्यावं लागतं. जेवढा मधला काय घालवायला लागतो त्यावेळी त्याला सर्टिफिकेट काय होत असतं, त्याला मिळतं असतं. तसं उठून आपल्याला मोक्ष मिळणार नाही. झोपेतनं उठलो आणि मोक्ष मिळणार आहे असं काही होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, खूप प्रयत्न करावा लागणार आहे, खूप त्या आत्म्यावर संस्कार करायला लागणार आहेत. कारण अनादी काळापासून आपल्यावर काय झालेले आहेत, मिथ्या संस्कार झालेले आहेत. मिथ्या म्हणजे माझं माझं माझं. जोपर्यंत म्हणायचं मी सोडणार नाही तोपर्यंत आपलं मोक्ष आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा माझं म्हणायचं सोडून द्यायला पाहिजे. बाकीचं मिथ्यात्व तिकडलं तिकडं, पण सगळ्यात मोठं मिथ्यात्व कुठलं असेल तर माझं म्हणणं जे आहे ते सगळ्यात मोठं मिथ्यात्व आहे आणि ते आपल्याला सोडायला पाहिजे. आणि ते सोडल्यानंतर आपला मोक्षमार्ग सुरू होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, खूप प्रयत्न करायला पाहिजेत. आपल्या आत्म्यावर वारंवार संस्कार करायला पाहिजे. ते संस्कार करत असताना आपलं जे आपलं घर धार्मिक आहे, आज आपण मुनी महाराज जी आल्यानंतर त्यांचं पण पूजा अर्चा करतो किंवा त्यांना आपल्या घरी नेऊन त्यांना आहारदान देतो. ही जी क्रिया आहे ही काय करतो आपण, धर्माची क्रिया. हे धर्माचे संस्कार आहेत. हे धर्माचे संस्कार काय व्हायला पाहिजेत, आपल्यानंतर चालवणारे देखील कोणतर असायला पाहिजेत का नको आपल्या घरी, वारसदार म्हणून. आपला धर्म चालवणारा वारसदार कोणी पाहिजे का नको. आपण फक्त आपल्या प्रॉपर्टीचाच वारस मोठा करत आहोत, धर्माचा वारस मोठा करत आहोत का. मग ते धर्म वाढणार कसं, पंचम काळाच्या शेवटच्या काही दिवस असतील त्या दिवसापर्यंत आपल्याला आपला जैन धर्म टिकणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग ती टिकवण्याची जबाबदारी कुणाची आहे, आपली आहे का शेजाऱ्यांची आहे. मग तो संस्कार, ते धर्माचं ओळख हे आपल्या लहान मुलांच्यावर काय कुठून होणार आहेत, ते जेव्हा मंदिरामध्ये येतील, पाठशाळेमध्ये येतील, त्यांना त्या पाठशाळेमध्ये शिकवलं जाईल की आपला धर्म असा आहे, आपला धर्म तसा आहे. ते सांगितल्यानंतर काय होणार आहे, त्यांना माहिती होणार आहे. आपण घरामध्ये ते ज्ञान देतो का त्यांना, ते सोडून बाकीचं सगळं काही त्याला शिकवत असतो. लौकिक शिक्षण मात्र त्याला भरपूर देत आहोत, परंतु ते लौकिक शिक्षण त्याच्या सगळ्यात मोठ्या संकटामध्ये त्याची साथ देणार नाही. जर धार्मिक संस्कार त्याच्याजवळ असतील तर तो कितीही मोठं संकट आलं तर त्यातून तो पार होऊ शकतो, परंतु लौकिक शिक्षण त्याला कधीही पार करून देऊ शकणार नाही. त्याला लौकिक शिक्षण एकतर त्याला बाटली हुडकायला लावणार किंवा एकतर त्याला दोरी हुडकायला लावणार, नाहीतर कुठलं तर एकतर रेल्वे रूळ हुडकायला लावणार. हे तुमचं लौकिक शिक्षण याला 3च मार्ग देऊ शकतं. परंतु धार्मिक शिक्षण हे त्याला स्वतःच्या आत्म्याला वाचवून त्यातून कसं बाहेर पडायचं हे आपला धर्म त्याला काय करत असतो, पाठबळ देत असतो, पुरुषार्थ करायला लावत असतो. म्हणून आपल्या लहान लहान लेकरांच्यावर काय करायला पाहिजे, पाठशाळेमध्ये पाठवून लौकिक शिक्षणाकडे दुर्लक्ष करा म्हणत नाही. लौकिक शिक्षण करा, पण त्याच्याबरोबर धर्माचं शिक्षण देखील त्यांना देणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या ज्या शाळेमध्ये त्यांना घालत आहोत त्या शाळेमध्ये त्यांना काय शिकवलं जात आहे, आपण कधी अभ्यास केलो का, त्यांना कधी विचारलो का तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं चालू आहे. आज कॉन्व्हर्सेशन म्हणून जी शाळा आहे त्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं, ती सगळ्यात चांगली शाळा म्हणून आपण तिथं त्यांना घालायला लागलो आहे. ती शाळा कोणाची आहे चौकशी केलो. आपण घर उभा करायचं असेल तर काय करतो, पाया कसा करतो, मजबूत करतो की डळमळीत करतो. मग आपल्या मुलांचा पायाच आपण काय करायला लागलो आहे,
मग त्यांचं ते शिखर, त्याचं ते मंदिर उभं राहणार आहे का? मग आपणच म्हणायचं माझ्या मुलावर संस्कार होईनात, मुळात घातलोयच व्हायला नको तिथं. मग ज्याच्यावर दुसऱ्याचे संस्कार झालेले आहेत तो आपले संस्कार स्वीकारणारच नाही, कारण माझ्या शाळेत मला हेच शिकवलं आहे. याचा देखील आपण विचार करायला पाहिजे. आपण लोक कुठल्या शाळेत शिकून मोठं झालो? मग त्या शाळेवर आपला विश्वास का नाही? जिथं आपण शिकून घडलोय त्या शाळेवर आपला विश्वास का नाही? म्हणजे तुमच्यावर संस्कार केले नाही ते सिद्ध होते आपल्या शाळेनं. त्या शाळेवर विश्वास नाही म्हणजे मग त्याच शाळेत घातल्यानंतर तो मुलगा आपला मोठा होईल असा आपल्यावर विश्वासच नाही. तसं आपल्या भगवंतांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते गंधराने झेललेलं आहे. गंधरांनी जे लिपिबद्ध केलं ते आचार्य महाराजांनी आपल्याला मुखातून ते सांगत आहेत. त्या वाणीवर आपला विश्वास पाहिजे का नको? मग त्या वाणीवर विश्वास व्हायचा असेल तर आपल्याला मुळात पाठशाळेमध्ये मुलांना पाठवलं पाहिजे, त्यांच्यावर आपल्याला संस्कार करायला पाहिजे. तरच आपला धर्म, आपला जे मुनी महाराज येणार आहेत त्यांची आहाराची चर्या आपल्या घरी होणार आहे. तर दुसऱ्याचे संस्कार झाले तर आपल्या घरामध्ये कधीही मुनी महाराज येऊ शकणार नाहीत, कारण ते बोलवायला तयार असणार नाहीत. कारण त्यांना शिक्षण देऊन तुम्ही काय करत आहात? स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. त्यांना मोठमोठं शिकवून स्वतःपासून दूर करत आहात. ते शाळा शिकल्यानंतर कुठं जातात? एकतर परदेशला जातात, नाहीतर पुण्याला, नाहीतर मुंबईला जातात. आणि तुम्ही काय करता? इथं बसता निवांत टाळ्या वाजवत आणि गर्वानं सांगता माझा मुलगा परदेशला आहे, माझा मुलगा मुंबईला आहे, तो तिथं जाऊन काय करायला आहे? याची कधी चौकशी केलो? आज मुली तिथं मुंबईला चाललेल्या आहेत, पुण्याला चाललेल्या आहेत, पण तिथली परिस्थिती आपण कधी जाणून घेतलो? तिथंपर्यंत कधी गेलो? आज तिथली अशी परिस्थिती आहे, एक वेळ मनुष्य परवडला गावातला, परंतु तिथली मुलगी कधीही परवडणार नाही. आज हे बिनधास्त चाललेलं आहे, हे बिनधास्त चाललेलं आहे रोडवर बसून, कट्ट्यावर बसून तिथं मुली. आणि माझी मुलगी पुण्याला आहे आणि मुंबईला आहे. मग तीच जर मुलगी तुमच्याजवळ असती तर हे त्याच्यात संस्कार झाले असते का? झाले नसते. तुम्ही तुमच्या कशाचा वारस निवडलेला आहात? तुमच्या प्रॉपर्टीचा. मग तो तिथं जाऊन जर अशा गोष्टी करू लागला तर तो तुमच्या वाटणीला येणार आहे का? तुम्हाला पाणी घालायला येणार आहे का तो? तिथे आला तर पण नशीब तुमचं. पण तो चुकून परदेशात असला तर फोन करून सांगतोय काका तू सगळं करून घे, मी इथनं सगळं पैसे पाठवतो, मला वेळ. कुणासाठी रात्रंदिवस राबला तुम्ही? कधी तर चुकून पाणी घालाल, ते पाणी घालायचं तर लांबच, तुम्हाला येऊन बघायला सुद्धा त्याला वेळ नाही. शेवटचं हे तुम्हाला लौकिक शिक्षण तुमच्या मुलापासून तुम्हाला काय करत आहे? दूर करत आहे. परंतु आपला जो जैन धर्म आहे, आपल्या जैन धर्माचे जे संस्कार आहे ते तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला तुमच्यापासून कधीही काय करणार नाही? दूर करणार नाही. त्यासाठी पाठशाळा चालू असेलच असं मला वाटतं, परंतु ती पाठशाळा अजून कसं त्याच्यामध्ये आपली मुलं बाळं जातील याचा आपण काय करा? विचार करा. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराजमान करतो की एक शेठजी असतो, असंच एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक शेठजी असतो आणि तो शेठजी रोजचं त्याचं जीवन जगत असतो आणि त्याला एक हौस निर्माण होते आणि तो काय करतो? एक पोपट घेऊन येतो आणि पोपट आणल्यानंतर तो त्याला प्राण्यांची आवड असते म्हणून तो त्या पोपटाला काय करतो? सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो आणि सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवून त्याला खायला देखील सोन्याच्या ताटीमध्ये देत असतो, पाणी देखील त्याला सोन्याच्या ताटीमध्येच काय करत असतो, सगळी काही सोन्याच्या ताटीमध्ये त्याला काय सगळं खाणं पिणं काय असेल ते त्याचं देत असतो. परंतु एवढं सगळं असताना देखील तो पोपट काय असतो? दुःखी असतो. कारण तो पिंजऱ्यात असतो. भले ते सोन्याचा पिंजरा असू दे किंवा लोखंडाचा पिंजरा असू दे, पिंजरा शेवटी पिंजराच असतो. तसं हे पाप म्हणजे काय आहे? लोखंडाची साखळी आहे आणि पुण्य म्हणजे सोन्याची साखळी आहे. जोपर्यंत पाप आणि पुण्य आपल्यापासून दूर होणार नाही, संपणार नाही, तोपर्यंत आपला मोक्ष सुरू होणार नाही. तसंच त्या पोपटाला खूप विचार करतो आणि तो कायम म्हणत असतो मला सगळी सोय आहे,
परंतु याच्यामध्ये माझं जीवन काही घडणार नाही. तो म्हणत असतो कायम की मला यातून काय व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मग तो असं विचार करत करत असतो आणि योगायोगानं त्या गावामध्ये एक मुनी महाराज जी येतात आणि आल्यानंतर तो शेठ जे असतो तो धार्मिक असतो आणि तो रोज मुनी महाराजांचं प्रवचन ऐकायला जात असतो. आणि गेल्यानंतर आल्यानंतर घरामध्ये त्या प्रवचनामधले काय काय घडलं ते येऊन सगळं आपल्या मुलाबाळांना वगैरे सांगत असतो आणि ते पोपट देखील तिथंच असतो आणि तो ऐकत असतो. मग पोपट पण एक दिवस म्हणतो की शेठजी तुम्ही काय करा, माझा एक प्रश्न आहे, तो मुनी महाराजांना जाऊन काय करा, विचारा की या सृष्टीतून मुक्त कसं व्हायचं. त्याला कशातून मुक्त व्हायचं होतं, त्या पिंजऱ्यातून व्हायचं होतं खरं म्हटलं तर. परंतु तो म्हणतो की यातून मुक्त कसं व्हायचं एवढाच माझा काय आहे प्रश्न आहे आणि तो प्रश्न काय करा त्या गुरूंच्या समोर जाऊन विचारा. मग शेठजी म्हणतो ठीक आहे, तर सगळं काही विचारतो, ह्याचं पण काय तर असेल म्हणतो विचारून या म्हणून मुनी महाराजांच्यापाशी जातो. पण योगायोगानं त्या दिवशी असं होतं की काहीतरी कार्यक्रम असतं किंवा ते मुनी महाराजांचं त्या दिवशी काहीतरी विशेष काम असतं, त्यामुळे ते प्रवचन वगैरे त्या दिवशी काही होत नाही. हे शेठजी तिथं जातो आणि माझा एक प्रश्न आहे तेवढा प्रश्न विचारतो आणि तुम्ही तुमच्या खोलीमध्ये वगैरे जावा असं म्हणतो. तो म्हणतो की ह्या सृष्टीतून मुक्त कसं व्हायचं. मग ते काय करतात, मुनी महाराज ऐकून घेतल्यागत करत नाहीत, परत विचारतो शेठजी ह्या सृष्टीतून मुक्त कसं व्हायचं. त्या ते शेठजी काही ऐकत नाहीत, मुनी महाराज काही ऐकत नाहीत आणि ते मुनी महाराज काय करतात, आपल्या आपल्या कामामध्ये आपले भोजनाची वेळ झालेली असते म्हणून भोजनाला करतात आणि जाऊन ते काय करतात आपल्या आपल्या जागेवर विश्राम करतात. मग महाराज शेठजी म्हणतो की बहुतेक आज महाराजांचा काय मूड नाही, परत कधी तर आपण हा प्रश्न महाराजांना विचारूया. आणि तो तसंच आपल्या परत घरी निघून जातो आणि घरी गेल्यानंतर चर्चा सुरू होते आणि पोपट विचारतो की शेठजी तुम्ही काय केलं का, माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारून आलात का. तर तो सांगतो शेठजी की मी प्रश्न विचारलो परंतु महाराजांनी काही उत्तरच दिलं नाही. मी प्रश्न विचारलो परंतु महाराजांनी काही उत्तरच दिलं नाहीत. मग ते महाराजजी असं केले, मी त्यांना प्रश्न विचारलो लक्ष दिले नाहीत, ते कुठले जेवायला गेले आणि काय केले, झोपून टाकले. म्हणून मी उठून आलो. परंतु त्या पोपटाला जे प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ते उत्तर मात्र त्या शेठजीच्या मुखातून मिळालं. मुनी महाराजांनी जे सांगितलं होतं, मुनी महाराजांनी जे चर्या करून दाखवली होती त्यातून मात्र त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शेठजीला मात्र कसं मुक्त व्हायचं हे समजलं नाही. परंतु तो पोपट म्हटला शेठजी ठीक आहे. मग तो संध्याकाळ होते, संध्याकाळ झाल्यानंतर शेठजी काय करतो, सोन्याच्या ताटलीतून त्याला सगळं काही भरपूर जेवायला देतो, खातो आणि तो काय करतो विश्राम, पोपट देखील खाऊन पिऊन विश्राम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडते आणि उजेडल्यानंतर शेठजीची बायको रोजच्यासारखं आपलं झाडलोट करत असते आणि पिंजऱ्याकडं सहज तिचं लक्ष जातं. तर पिंजऱ्यामध्ये पोपट काय झालेला असतो, झोपलेला असतो, झोपेचं सोंग घेतलेलं असतो, मेल्यागत मुडद्यागत पडलेला असतो. मग शेठजी ला जाऊन उठवते की असं असं झालेलं आहे आणि पोपट काही हलनापणाने कायच करणा झालेला आहे. तो शेठजी पण पळत पळत येतो आणि शेठजी बघतो तर तो पोपट हलत नसतो, काही डुलत नसतो, बेशुद्ध होऊन पडल्यासारखं पडलेला असतो. मग शेठजी म्हणतो आता हे मेलं आहे, याला पिंजऱ्यात ठेवून काही उपयोग नाही, म्हणून तो पिंजऱ्याचं दार उघडतो आणि त्या पोपटाला काय करतो हळूच हातात घेतो आणि तेवढीच संधी साधतो आणि तो त्या पिंजऱ्यातून काय होतो, पोपट भूर उडून जातो. तसं तुम्ही देखील या पंचकल्याणाच्या निमित्तानं स्वतःच्या आत्म्यावर अशा प्रकारचे संस्कार करा आणि आपण सर्वजण जसं त्रिलोकीचे नाथ त्रिलोकी झाले तसं आपण देखील त्रिलोकी होऊया एक ना एक दिवस आणि आपल्या देखील आत्म्याचं कल्याण करूया. एवढंच मी आज सांगण्याचा प्रयत्न केलो, पण महाराजजी अजून आलेले दिसत, आचार्यशी अजून आलेले दिसत नाहीत. म्हणून या खोयाचं अनेक 2-3 मिनटं ऐकण्याचा प्रयत्न करा. तर आणखीन एक छोटीशी गोष्ट सांगतो, ती देखील प्राण्यांचीच आहे. असंच एक बाग असतं, जसं आपण मोठ्या मोठ्या बागेमध्ये फिरायला जातो आणि फिरायला गेल्यानंतर एक 5 प्रकारचे दोस्त असतात, मित्र असतात. ते मित्र काय करतात, बागेत फिरायला जातात आणि फिरायला गेल्यानंतर तिथं एक झाड असतं, त्या झाडावर काय झालेलं असतं, एक पक्षी बसलेला असतो झाडाखाली आणि तिथं काय केलेलं असतं, एक शिकारीनं काय केलेलं असतं, त्या पिंजऱ्यामध्ये ते एका पक्ष्याला ते दाणं खायला गेल्यानंतर तिथं अडकवून ठेवलेलं असतं. मग हे 5 मित्र आत जातात. त्यातला पहिला मित्र म्हणतो बघा किती बाग वाईट आहे, ती काय केलेलं आहे, प्राण्यांना पकडून ठेवत असते. तर दुसरा मित्र म्हणतो
काय वाईट नाही आहे, बाग वाईट नाही, तर काय वाईट आहे, ते जाळं वाईट आहे. दुसरा मित्र काय म्हणतो, जाळं वाईट आहे कारण त्या पक्षीला पकडून ठेवलेलं आहे, असं त्यांची चर्चा होते. तोपर्यंत तिसरा मित्र म्हणतो की ती बाग पण वाईट नाही, ते जाळं पण वाईट नाही, ते जाळं टाकणारा शिकारी वाईट आहे. तिसरा मित्र काय म्हणतो, शिकारी वाईट आहे. मग अजून दोन मित्र असतात, त्यातला चौथा मित्र म्हणतो तो शिकारी पण वाईट नाही, ती बाग पण वाईट नाही, आणि ते जाळं पण वाईट नाही, ते काय वाईट आहे, आठवणा मला पण त्याचा, ते तांदूळ वाईट आहे. ते तांदूळ टाकल्यानंतर ते पक्षी येऊन इथं बसलं. हा चौथा मित्र म्हणतो की ते तांदूळ वाईट आहे, बाग आणि शिकाऱ्याने जाळं वाईट नाही, तर तांदूळ वाईट आहे. परंतु जो पाचवा मित्र असतो, तो पाचवा मित्र दत्तवाडचा असतो, धार्मिक असतो आणि हुशार असतो. तो म्हणतो ती बागही वाईट नाही, ती पिंजराही वाईट नाही, ते जाळंही वाईट नाही, तो शिकारीही वाईट नाही, आणि ते तांदूळही वाईट नाही, त्या पक्ष्याची जी इच्छा आहे ती इच्छा वाईट आहे. त्यामुळे आपण देखील सर्वांनी कशा प्रकारची इच्छा करायची, संसाराची इच्छा करायची की मोक्षाला जाण्याची इच्छा करायची, कशामध्ये आपलं कल्याण आहे, अशा प्रकारची इच्छा करायला सुरुवात करायला पाहिजे. संसार वाढवण्याचा विचार करायचा की नाही, हा स्वतःच्या आत्म्याला स्वतः विचारायला पाहिजे. मी अजून किती दिवस फिरायला पाहिजे या संसारामध्ये, कुठंतरी एक दिवस थांबायला पाहिजे का नको, याचा विचार आपण कधी केलो आहे का, की मला अमुक ह्या दिवशी अमुक ह्या वेळी मला थांबायचं आहे, कोणीच विचार केलो नाही. मग जर हा विचार केलो नाही, थांबायचाच जर विचार केलो नाही, तर आपण आपल्या योग्य दिशेनं जाऊ शकणार आहे का. जर आपल्याला कोल्हापूरला जायचं असेल तर आपल्याला कुठल्या गाडीत बसायला पाहिजे, नुसतंच कोल्हापूरच्या गाडीत बसून पण चालणार नाही. जर समजा त्या गाडीवर तुम्ही ज्या गाडीत बसलाय त्या गाडीवर लिहिलेलं आहे दत्तवाड तो कोल्हापूर, तर तुम्ही कोथरूड पोचणार आहात. जी गाडी दत्तवाडातनं सुटणार आहे ती कोल्हापूरला जाणार आहे, त्या गाडीत बसल्यानंतर पोचणार आहात, की कोल्हापुरातून आलेल्या गाडीतून दत्तवाडमध्ये पोचणाऱ्या गाडीत बसल्यानंतर पोचणार आहात कोल्हापूरला. त्यासाठी तो विवेक पण आपल्याजवळ पाहिजे. नुसतंच उठलोय गडबडीनं कुठल्या पण गाडीत बसलोय असं चालणार. त्या गाडीवर कोणतं नाव लिहिलं आहे, संसाराचं नाव लिहिलेलं आहे. संसारातून सुटून मोक्षमार्गाकडे जाणारी गाडी आपल्याला काय करायला पाहिजे, पकडायला पाहिजे. मोक्षमार्ग सोडून संसार वाढवणाऱ्या गाडीमध्ये बसून आपल्याला चालणार नाही. त्यासाठी योग्य अशा गाडीमध्ये, योग्य अशा नावेमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, जे नावेमध्ये आपण बसलेलं आहोत त्या नावेला संसाररूपी होल पडलेलं आहे, ती नाव तुमची कडेला जाईल का, उलट आणखीन काय होईल, ती त्या पाण्यातच अडकून बसेल. तर त्यासाठी विवेकरूपी काय करायला पाहिजे, आपल्याला धर्मरूपी जे संसाररूपी होल पडलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला धर्मरूपी त्याला काय करायला पाहिजे, ते होल मोजवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामध्ये काहीतरी खुंटी घालायला पाहिजे, जेणेकरून ते काय होईल, नाव आपले कडेला घेऊन जाईल. त्याप्रकारे तुम्ही देखील सर्वांनी काय करा, या संसारातून कशा प्रकारे मी बाहेर पडीन, असं काय केल्यानंतर मी बाहेर करीन. तर आजपर्यंत आपण जे भाव केलेले आहेत, जेवढ्या वेळा ह्या आपण या सृष्टीवर जन्म घेतलेला आहोत आणि आजच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे पण आज आपण भाव केलेले आहोत, हे भाव सोडून वेगळे भाव केल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण जे भाव केलेले आहोत ते भाव हे सगळे मिथ्या आहेत. ह्या मिथ्या भावाला सोडून वेगळे भाव असे करायला पाहिजेत की जेणेकरून माझा मोक्ष मार्ग काय होईल, प्रशस्त होईल. वेगळी वाट धरायला पाहिजे, डांबरी हायवे धरायला पाहिजे. आपण राडीचा मार्ग स्वीकारलेला आहोत. एक पाय राडीतनं काढलो, धुतलं तरी दुसरा पाय कुठं ठेवायला पाहिजे, राडीतच ठेवायला पाहिजे, म्हणजे या संसारातच ठेवायला पाहिजे. अशा प्रकारचा आपण रस्ता निवडलेला आहोत. तो रस्ता सोडून बाजूच्या पलीकडच्या डांबरीवरनं आपल्याला काय करायला पाहिजे, जायला पाहिजे. त्याच वेळी आपण योग्य वेळी काय होणार आहोत, योग्य अशा जागेवर जाऊन बसणार आहोत. तसं आपण देखील कशा प्रकारची इच्छा करायची हे आपण निवडायचं आहे. मोक्षमार्गाची इच्छा करायची की या संसारातून सुटण्याची इच्छा करायची, की या संसारातच बसण्याची इच्छा करायची, हे आपण स्वतः काय करायचं आहे, आपण ठरवायचं आहे.
अजून पण आचार्य आले नाहीत, तेव्हा अजून माझं ऐकत बसावं लागणार आहे तुम्हाला. तर एक भोळा भक्त असतो. दीदीनी ती 2 दिवसापूर्वी 2 वेळा गोष्ट ऐकलेली आहे. दीदी म्हणणार महाराज उठतात सुटतात आणि एकच गोष्ट सांगतात. तर भक्ती करतो आपण, ती भक्ती कशी असायला नको? भोळी भक्ती असता कामा नाही. विश्वास असावा भगवंतांच्यावर, पक्का विश्वास असावा, परंतु तो भोळा असू नये. ह्याच्यातून सुटण्यासाठी ही गोष्ट आहे. तर एक भक्त असतो माझ्यासारखा भोळा, तो भगवंतांच्यावर काय करत असतो? खूप विश्वास असतो, खूप त्यांची भक्ती करत असतो, परंतु योगायोगानं त्याचं गाव असतं दत्तवाड सडकं आणि त्याच्या अतिभोवती काय असतं? सगळं नदीच असतं. आणि नदी असल्यामुळे तो काय करतो? जरा रानातलं पैसा अडका आल्यामुळे 1-2 मजली घर बांधलेलं असतो आणि बांधल्यानंतर त्याचं सगळं काही ते सगळं करतो, मस्तक शांती घालतो, सगळं करतो, सगळ्यांना जेवायला घालतो, सगळ्यांना तृप्त करतो. कारण तो जैन धर्मातला माणूस असल्यामुळे सगळ्यांना काय करत असतो? अन्नदान देण्याचे त्याच्यामध्ये संस्कार असतात, त्यामुळे सगळ्यांना अन्नदान करवतो. पण योगायोगानं त्यावर्षी एवढा पाऊस पडतो की 2019ची परिस्थिती त्याची निर्माण होते. आणि त्याच्या पहिल्या मजल्यामध्ये काय होतं? घराच्या पाणी येतं. असं करत करत पाणी आल्यानंतर तो त्याचा भगवंतांच्यावर खूप विश्वास असतो आणि तो म्हणत असतो कायम की मला कोण वाचवायला पाहिजे? येऊन भगवान येऊन मला घेऊन जायला पाहिजेत, अशी त्याची गाढ इच्छा असते, की त्याचा विश्वास असतो की मला येऊन भगवान घेऊन जातील. परंतु पहिल्या दिवशी असं माईकवरनं साजवलं जातं की गावामध्ये पुराचं पाणी वाढत आहे आणि तुम्ही काय करा? आपलं आपलं घर सोडून योग्य अशा योग्य जागेवर जाऊन विश्राम करा, योग्य अशा स्थानावर जाऊन विराजमान व्हा. ही भगवंतांनी काय केली होती? पहिली मदत पाठवलेली होती. मग असंच फिरत परत आणि तो तसंच तिथंच बसला की मला येऊन कोण घेऊन जायला पाहिजे? भगवानच घेऊन जायला पाहिजे. मग पाणी आणखीन सुटतं व तोपर्यंत पहिल्या मजल्यावर पाणी आल्यामुळं पायरीवर जाऊन बसलेला असतो. पाणी आणि वाढतं रात्र पुढे गेल्यामुळं, ते पायरीवर देखील येऊन पाणी साठतं. ते आणखीन साजवलं जातं की नावेतून बसून माणसं येतात आणि कोण असेल तर घेऊन जायसाठी आलेले असतात, तरी देखील तो जात नाही. मग पुढं आणि पाणी वाढतं, दुसऱ्या मजल्यावर पाणी पोचतं, पार नरड्यापर्यंत त्याच्या डोक्यापर्यंत पाणी जातं आणि तो त्याच्यातच काय होतो? कुठं जायचं तिकडं जातो. त्यावेळी देखील एक संधी आलेली असते की हेलिकॉप्टर आलेलं असतं त्याच्या घरावर आणि साजवत असतं की अजून कोण शिल्लक असेल तर काय करायला पाहिजे? ह्या दोरीच्या साह्यानं वर या, मी तुम्हाला न्यायला आलेला आहे. परंतु तो माझ्यासारखा भोळा भक्त असतो, त्याचा भगवंतांच्यावर विश्वास असतो पक्का की मला कोण वाचवणार आहेत? भगवान वाचवणार आहेत. पण भगवंतांनी त्याला वाचवण्याचा 3 वेळा प्रयत्न केला होता. की पहिल्यांदा काय केलं होतं? माईकवरनं साजवलं होतं की कोण याच्यामध्ये असतील तर आपल्या आपल्या जागेवर योग्य अशा ठिकाणी जावा. त्यामुळे त्या माईकच्या रूपानं तुम्हाला भगवान वाचवण्यासाठी आले होते. दुसऱ्या वेळी नाव पाठवून दिली, नावेतून या म्हणून तुम्हाला पुकारलं होतं की तुम्हाला वाचवण्यासाठी मी आलेलं आहे. त्यावेळी देखील मी आलो नाही, त्यावेळी दुसरी मदत केली भगवंतांनी. आणि तिसऱ्या वेळी तुमच्या घरावर हेलिकॉप्टर आलं, त्या दोरीला धरून तुम्हाला वर यायला सांगितलं, त्यावेळी देखील भगवंतांनी काय सांगितलं? त्यावेळी तुम्हाला काय झालं नाही? सुचलं नाही की भगवान साक्षात घेऊन येऊन जाणार नाही. त्यासाठी पुरुषार्थ कुणाला करायला पाहिजे? स्वतःलाच करायला पाहिजे. ज्यावेळी माईकवर सांगितलं त्यावेळी स्वतः मी पुरुषार्थ करून जर मी चालत बाहेर गेलो असतो तर माझा जीव वाचला असता. दुसऱ्या वेळी पुकारलं त्यावेळी मी नावेत बसून पुरुषार्थ करून जर गेलो असतो तरी माझा जीव वाचला असता. आणि तिसऱ्या वेळी ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून दोरी सुटली त्या हेलिकॉप्टरच्या दोरीला धरून मी पुरुषार्थ केला असतो तर माझा जीव वाचला असता. पण आपण देखील काय करत आहोत? तो पुरुषार्थ आपण करणं झालेलो आहोत. मी फक्त म्हणत आहे की मला फक्त मोक्षाला जायचं आहे, मोक्षाला जायचं आहे, फक्त तोंडानं म्हणून मोक्ष मिळणार नाही. तुम्हाला पोट भरायचं असेल तर काय करावं लागतं? ती लई लांबची गोष्ट आहे. त्याच्या अगोदर त्या डब्यात काही नसलंच तर सुरुवातीला काय करायला पाहिजे? मालकाकडं पैसे मागायला पाहिजे. फुकट कोण देणार नाहीत. ते हांजी करायला पाहिजे. नसतील तर ते काढून घ्यायला पाहिजे माघारी. ते काढून घ्यायला पाहिजे. दुकानात जायला पाहिजे. दुकानात गेल्यानंतर ते सगळं आणायला पाहिजे, निवडायला पाहिजे. निवडल्यानंतर पोट भरणार आहे काय? मग ते काय करायला पाहिजे? दळायला पण पाहिजे. घरात दळायला सिस्टीम नाही, त्यामुळे तिथं गिरणीपर्यंत जायला पाहिजे, गिरणीपर्यंत यायला पाहिजे. मग ते पीठ घ्यायला पाहिजे किंवा तांदूळ असले तर तांदूळ भात करून खायचं म्हटलं तर ते भात नुसतं आणून चालणार आहे काय? ते निवडायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये निवडल्यानंतर पोट भरणार आहे काय?
नाही भरणार. त्यासाठी ते पातेल्यामध्ये घालायला पाहिजे. नुसतं पातेल्यात घालून चालणार आहे काय? त्यात पाणी पण घालायला पाहिजे. नुसतं ते पातेलं पाणी घालून चाललं पोट भरणार आहे? ते गॅसवर पण ठेवायला पाहिजे. नुसतं गॅसवर ठेवून उपयोग नाही. त्या सिलेंडरमध्ये गॅस पण पाहिजे. नसलं तर ते सिलेंडर उचलून आणायला पाहिजे. नाहीतर कोणाला तर हाक मारून उचलत नाही. ते कोणाला तर लावायला सांगायला पाहिजे. लावून चालणार आहे काय? ते पेटवायला पण पाहिजे. त्यासाठी ते लायटर पाहिजे. ते लायटर म्हणजे ते काडी पाहिजे. मग ते नवीन लायटर आणायला पाहिजे दुकानात जाऊन आणि परत. मग ते पेटवल्यानंतर नुसतं पाणी घातलं त्यात लोण पण घालायला पाहिजे. चवलं पाहिजे की लोण नसलं तर चालणार नाही. मग ते लोण पण घालायला पाहिजे. मग ते शिजल्यानंतर पोट भरणार आहे काय? ते काय करायला पाहिजे? ताटीत वाढून घ्यायला पाहिजे. त्याच्या अगोदर उठून ताट घ्यायला पाहिजे. ते वाटी घ्यायला पाहिजे. तांब्या घ्यायला पाहिजे. पाणी घ्यायला पाहिजे ठसका लागला तर प्यायला. मग ते ताटात वाढून घेतल्यानंतर पोट भरणार आहे काय? काय करायला पाहिजे? तिथंपर्यंत हात न्यायला पाहिजे. हात नेऊन पोट भरणार आहे काय? ते इथंपर्यंत आणायला पाहिजे. इथंपर्यंत आणल्यानंतर पोट भरणार आहे काय? तोंडावर ठेवायला पाहिजे. ठेवल्यानंतर पोट भरणार आहे काय? ते चावायला पाहिजे. चावल्यानंतर पोट भरणार आहे काय? ते गिळायला पाहिजे. मग गिळल्यानंतर ते पोटात गेल्यानंतर काय होणार आहे? पोट भरायसाठी जर एवढं करायला लागत असेल तर मोक्षाला जाण्यासाठी किती पुरुषार्थ करावा लागेल तुम्हाला? तर याच्यातूनच आपण काय करायला पाहिजे? बोध घ्यायला पाहिजे. साधं पोट भरायचं असेल तर आपल्याला एवढ्या क्रिया कराव्या लागतात. तर मोक्षाला जाण्यासाठी आपल्याला किती पुरुषार्थ करावा लागेल? याचा आपण कधी विचार केलो का? तर याचा सारासार विचार आजपासून करायला सुरू करा आणि स्वतःच्या आत्म्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न करा. एक ना एक भवामध्ये सगळ्यांना मोक्ष मिळणारच आहे, परंतु तो पुरुषार्थ केल्यानंतरच मिळणार आहे. तुम्हाला पोवायला शिकायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? त्या विहिरीपर्यंत जायला पाहिजे. विहिरीत उतरायला पाहिजे आणि स्वतः हातपाय हलवायला पाहिजे. त्यावेळी तुम्ही काय होणार आहात? पोवायला शिकणार आहात. प्रत्येक गोष्टीत पुरुषार्थ करावा लागणार आहे. त्याच वेळी आपण काय करत असतो? योग्य ती गोष्ट आपल्याला मिळत असते. मग मोक्ष मिळवण्यासाठी देखील आपल्याला योग्य असा पुरुषार्थ करायला पाहिजे. त्यासाठी मुळात आपण जैन असायला पाहिजे. नुसतं जैन कुलात जन्माला येऊन आपण चालणार नाही. जो जैन धर्माचं पालन करतो तो जैन आहे. मग त्या जैन धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे? जैन धर्मामध्ये मुख्यत्वेने 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याला सर्वसाधारणपणे जैन म्हणून ओळखलं जातं. कुठल्या गोष्टी? देवदर्शन, पाणी गाळून पिणे आणि रात्री भोजन त्याग. ह्या 3 गोष्टी जो करतो तो जैन आहे. त्याला जैन म्हटलं जातं. कारण तुम्ही प्रत्येक वर्षी शिखरजीला जातच असचिला. शिखरजीला जात असताना संध्याकाळी 5-5:30 वाजता तुम्ही काय करता? भोजन करत असता. त्याही अजैन लोक तुम्हाला बघतात आणि काय म्हणतात? बहुतेक हे कोण आहेत? का म्हणतात? कारण तुम्ही लवकर जेवत आहात. ही संस्कार कोणावर असतात? हे संस्कार जैन धर्मामध्ये असतात. जैन धर्मातली लोक कधीही अंधार पडल्यानंतर जेवत. इथं तुम्हाला तुमची ओळख सांगायला लागली का? तुमच्या फक्त क्रियेवरनं तुम्ही ओळखला गेला की तुम्ही कुठल्या धर्मातले आहात. ह्या क्रिया पहिला काय करायला पाहिजे? आपण करायला सुरू करायला पाहिजे. पहिल्यांदा जैन बनलं पाहिजे. जैन बनल्यानंतर मग श्रावक बनलं पाहिजे. श्रावक कुणाला म्हटलं? जो श्रद्धावान असतो, विवेकवान असतो, जो क्रियावान असतो, जो भगवंतांच्या वाणीवर श्रद्धा ठेवतो, त्यांनी सांगितलेल्या विचार करतो आणि त्या विचार केल्यानंतर त्या वाटेवर चालायला सुरू करतो, त्याला श्रावक म्हटलं गेलेलं आहे. तो श्रावक बनल्यानंतर त्याच्या पुढच्या पायरीवर आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे दुसरी पायरी कुठली आहे? तिसरी पायरी. पहिल्यांदा जैन बनायचं, त्यानंतर श्रावक श्राविका बनायचं आणि श्रावक श्राविका बनल्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे? दीदींच्यासारखं 1-2 प्रतिमा घेऊन तरी काय करायला पाहिजे? आपलं जीवन घालवायला पाहिजे. कारण आपल्या हातनं दीक्षा घ्यायची तर आपल्या हातनं आता शक्य नाही. मग कमीत कमी श्रावक तरी बनायला पाहिजे का नको? मला कुठं जायचं आहे? मोक्षाला जायचं आहे. मी अजून श्रावकच बनलो नाही तर मी मोक्षाला जाऊ शकणार आहे का? भले तुम्ही दीक्षा नाही घ्या, परंतु शेवटचे ध्येय आपलं हे सल्लेखना मरण असलं पाहिजे. आणि सल्लेखला मरण देखील ज्यावेळी तुम्ही कमीत कमी 2 प्रतिमा घेता आणि ते 2 प्रतिमेचं पालन केल्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थानं काय होणार आहे? तुमची खरी सल्लेखना होणार
आहे, तुम्ही नुसतंच खाया प्यायचं सोडलो आणि सल्लेखना घेतलो म्हटलं तर तुमची ती सल्लेखना होऊ शकणार नाही. त्यासाठी श्रावक बनायला पाहिजे. कमीत कमी 2 प्रतिमा तरी घ्यायला पाहिजेत. आणि आपल्या शेवटचं जे ध्येय असेल म्हणजे आपले जे कळस आपण बांधणार आहे, शिखर जे बांधणार आहे, त्या शिखरावरचं जर कळस कुठला असेल मंदिरचं तर ते आहे सल्लेखना. जोपर्यंत आपली सल्लेखना होणार नाही, उत्कृष्ट सल्लेखना होणार नाही, तोपर्यंत आपण मोक्षाला पोहोचू शकणार. ह्याच्या अगोदर आपण मोजता येणार नाही एवढ्या सगळ्यांनी दीक्षा घेतलेलं आहोत. मोजता येणार नाही एवढ्या वेळी आपण सल्लेखना देखील घेतलेलो आहोत, तरीसुद्धा आपल्याला मोक्ष मिळालेला नाही. का मिळालेला नाही? कारण आपल्याला समीचीन धर्माचं काय झाले नाही, ओळख झाली नाही. म्हणजे सम्यक दर्शनाची अजूनपर्यंत आपल्याला प्राप्ती झालेली नाही. आणि जोपर्यंत आपल्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत साक्षात 24च्या 24 भगवान तुमच्या अवतीभोवती येऊन बसले आणि मोक्षाला घेऊन जातो म्हटले तरी देखील त्यांना शक्य नाही. त्यामुळे आपल्याला कमीत कमी श्रावक बनलं पाहिजे, श्राविका बनलं पाहिजे. त्याच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करायला पाहिजेत. ते क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्कृष्ट असं सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घेऊन उत्कृष्ट असं सल्लेखना मरण करायला पाहिजे. जसं गेल्या वर्षी श्रुतमती माताजींनी उत्कृष्ट अशी सल्लेखना करून घेतली, तसं त्यांचं नुसतं जाऊन बघून यायचं नाही, तर आपल्या मनामध्ये देखील भाव व्हायला पाहिजेत की माझी देखील अशी सल्लेखना मरण होईल काय नाही याचा विचार आपण करायला पाहिजे. नुसतं जायचं, त्यांना बघितलो आलो, आपल्या आपल्या संसार राटगाडग्यामध्ये लागलो तर असं करून चालणार नाही. आपल्याला प्रामुख्याने 3 ठिकाणी कायम जायला सांगतात. कमीत कमी 2 ठिकाणी तर आपल्याला न बोलवता जायला पाहिजे. 3ऱ्या ठिकाणी तुम्ही बोलवला नाही गेला तरी चालतंय, तिथं बोलवल्याशिवाय जायचंच नाही. 3 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली आहे तुमची संसाराची गोष्ट, म्हणजे लगीन कार्य असेल, तुमचं जे काही संसारातील जी पहिली गोष्ट असेल ती सगळी पहिली तिथं बोलवल्याशिवाय कधीही जायचं नाही. परंतु जिथं दुःख असतं तिथं मात्र बोलवायची वाट बघायची नाही. सुखात मात्र बोलवल्याशिवाय जायचं, तिथं मान कशाही व्हायचं. पण जिथं दुःख आहे समोरच्याच्या वाटणीला तिथं मात्र वाट बघत बसायचं नाही कधीही. आपली मदत तिथंच तुरंत पोचायला पाहिजे. ही झाली संसाराची गोष्ट. परंतु जर आपण धर्माची जर म्हणायचं असेल तर 2 ठिकाणी आपल्याला न बोलवता कायम जायला पाहिजे. एक म्हणजे ज्या गावामध्ये एखादा जीव दीक्षा घेत असेल तर त्या मंडपामध्ये आपल्याला न बोलवता जायला पाहिजे. आणि एखादा जीव आपल्या आयुष्याच्या मंदिरावर शिखर बांधत असेल म्हणजे सल्लेखना मरण करत असेल तर तिथं देखील न बोलवता, न कुणाची वाट बघता, न गाडीची वाट बघता, न 10 लोक येतील याची वाट बघता, आपल्या आपल्या वेळेनुसार आपलं आपलं एकटं जाऊन तर काय विना त्या 2 जागेवर काय करायला पाहिजे, आपली उपस्थिती दाखवायला पाहिजे आणि आपले भाव करायला पाहिजेत की माझं देखील ह्या भावात माझी दीक्षा घ्यायचे भाव नाहीत, परंतु कमीत कमी ह्या निमित्तानं हे योग साधून माझी कमीत कमी पुढल्या भावात तरी दीक्षा होऊन दे, असे जाऊन तिथं भाव करायचे. आणि सल्लेखनाच्या तिथं जागेवर गेल्यानंतर असं म्हणायला पाहिजे की ह्या भावात देखील माझी अशा प्रकारची सल्लेखना होऊन दे. अशी या 2 ठिकाणी कधीही न बोलवता जायला पाहिजे. तुम्ही देखील असंच करायला आजपासून कमीत कमी चालू करतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि 4:30 वाजून 5 मिनटं झालेली नाहीत, 4 मिनटं होत आलेले आहेत. तर आचार्यशी येतील का नाही माहीत नाही, परंतु माझ्याजवळ जेवढं होतं ते भगवंतांच्यापासून जे काही चांगलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते भगवंतांच्यापासून आलेलं आहे. जे काही संस्कार असतील ते ह्यांचे आहेत, त्याच्यानंतर समयसागरांचे आहेत, त्याच्यानंतर आचार्य चंद्रभाऊ सागर महाराजांचे जे संस्कार आहेत ते सगळे संस्कार त्यांचे आहेत. जे काही चांगलं सांगितलेलं आहे ते भगवंतांच्या वाणीतून आलेलं आहे. आणि जे काही तुमच्या मनाला दुःख वाटेल असं मी सांगितलेलं आहे ते सगळे बोल माझे आहेत. त्यासाठी खम्मामी सर्व जीवानाम सर्वे जीवा खमंत मेत्तिमे सर्वभूतेषु वैरम मज्जम न केनवी, एवढंच सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराजमान देतो. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा. जय बोलो 24 भगवान की